आजच्या या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वरील थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजची ही क्लास कशाच्या संदर्भात आहे. आजची ही क्लास सेकंड क्लास आहे. डिसेंबर 2025च्या UGC नेटचा पेपर आपण सॉल्व करत आलेलो आहोत. आजच्या क्लासमध्ये राहिलेले 25 क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. या पद्धतीने आपण एकूण 4 क्लासेसमध्ये हा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन नुसार. ओके. आणि या क्वेश्चन्स पेपरच्या वरून तुम्हाला समजेल की 2025 मध्ये जी परीक्षा झाली त्याचे क्वेश्चन्स कसे विचारले गेलेले होते. त्याच्यानंतर आता रिसेंटली जी परीक्षा होणार आहे 2026 मध्ये जूनची, त्याच्यामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील. ओव्हरऑल मागे आपण 3-4 क्वेश्चन्स पेपर सॉल्व केलेले आहेत UGC नेट, सेट, नेटचे आणि सेटचे हे. तर येणाऱ्या एक्झाममध्ये या क्वेश्चन्स पेपरच्या तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि तुमच्याकडे ऑलरेडी पेपरला अटेंड करण्याच्या आधी एक ब्लूप्रिंट, दॅट मीन्स प्लॅन असेल. ओके. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. आणि दुसऱ्या जे क्लासेस आहेत त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, जाऊन व्हिजिट करा आणि क्लास अटेंड करा. ओके. क्वेश्चन नंबर 26. ओके. 26 का, तर याच्या आधी एक क्लास झालेला आहे त्याच्यामध्ये आपण 125 क्वेश्चन्स 1 पासून ते 25 पर्यंत क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत एक्सप्लेनेशन्स नुसार. आजची जी क्लास आहे ती 26 to 50 पर्यंत आपण क्वेश्चन सॉल्व करणार आणि राहिलेले दुसरे जे क्वेश्चन असतील ते तिसऱ्या क्लासमध्ये आपण सॉल्व करूया. ओके. सो क्वेश्चन नंबर 26 मध्ये विचारलेला आहे उलगुलान म्हणजे काय. ओके. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे छत्तीसगड मधील ठिकाण, दुसरा आहे सर्वच क्षेत्रात एकाच वेळी उठाव, तिसरा आहे प्रस्थापित व्यवस्थेला नकार, चौथा आहे आदिवासीचा आधुनिक विकास प्रक्रियेत सहभाग. या ठिकाणी काय विचारलेलं आहे की उलगुलान म्हणजे काय आणि उलगुलानच्या संदर्भात 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. 4 स्टेटमेंट पैकी जे अचूक ऑप्शन असेल, अचूक पर्याय असेल, त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एक्झाम अटेंड करणार तेव्हा एकूण किती 150 क्वेश्चन असतात. तर 150 क्वेश्चन सॉल्व करत असताना जास्ती घाई करायची नाही. क्वेश्चन्स नीट वाचायचे, समजून घ्यायचे आणि योग्य आन्सर असेल तो निवडायचं. तुमचा प्लॅन असेल की पूर्ण 150 क्वेश्चन सॉल्व केले पाहिजेत, बट इम्पॉर्टंट इज दॅट की कमी जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व केले, प्रयत्न करा की सर्व होऊ द्या, परंतु अक्युरेट आन्सर क्लिक करण्याचा प्रयत्न करा. ओके. सो या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड काय आहे, सर्वच क्षेत्रात एकाच वेळी उठाव. हा आदिवासींचा उठाव होता आणि याच्या जे नेतृत्व होते ते धरती आबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडाजीने केलेलं होतं. त्यांनी ब्रिटिश अंपायर, सामंत आणि जहांगीर यांच्या विरुद्ध हा उठाव केलेला होता. ओके. ना क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 मध्ये विचारलेला आहे जनसाहित्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे सुभाष सावरकर, दुसरा आहे राघव चौरे, तिसरा आहे श्रीकांत तिडके, चौथा आहे रणधीर शिंदे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, सुभाष सावरकर इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 28. सॉरी, या ठिकाणी एक्सप्लेनेशन आहे.
एप्रिल 1984 मध्ये त्यांनी अक्षरवेधी या मासिकाचा प्रारंभ केला. त्याच्यानंतर 1993 मध्ये जनसाहित्य हा समीक्षा ग्रंथ चळवळीचा लेखाजोगा या रूपात प्रसिद्ध केला. ओके. एक्सप्लेनेशन्स मध्ये जे एक्सप्लेनेशन असतं त्याच्यामध्ये जे की पॉईंट असतात ते पीक पॉईंट असतात ते क्लिक करायचे आणि वारंवार त्याचं रिव्हिजन करत राहायचं, जेणेकरून त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स आले तर आपण सहजरित्या सॉल्व करू शकतो. सो की पॉईंट इज इम्पॉर्टंट टू एक्सप्लेन विथ whatever subject, whatever questions. Okay. Now question number 28. क्वेश्चन नंबर 28 मध्ये विचारलेला आहे, पुष्कळा ही कविता कोणी लिहिली आहे? पुष्कळा ही कविता कोणी लिहिलेली आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे बासी मर्ढेकर, दुसरा आहे सदा इरेंगे, तिसरा आहे पुसी इरेंगे आणि चौथा आहे बाब बोरकर. ओके. पुष्कळा ही कविता कोणी लिहिलेली आहे हा प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नाच्या संदर्भात 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. स्टेटमेंट्स मीन्स लेखक दिलेले आहेत, कविताकार दिलेले आहेत. ते आपल्याला अचूक ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. पुसी रेंगे यांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. पुसी रेंगे यांचं पूर्ण नाव आहे पुंडलिक नारायण रेंगे. यांची पुष्कळा ही एक अतिशय सुंदर आत्मरत आणि सौंदर्य आविष्कार करणारी मराठी कविता आहे. या कवितेत पुष्कळा या शब्दाची पुनरुक्ती करत प्रेयसीच्या रूपांचे आणि तिच्या अस्तित्वाचे वर्णन केले आहे. आणि जी पुष्कळा कविता आहे ती कविता या ठिकाणी दिलेली आहे. जर तुम्हाला आवड असेल तर ही तुम्ही कविता वाचू शकता. प्लस याच्या संदर्भात हा सर्व कविताचा भावार्थ म्हणजे एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तो व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा वाचून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 मध्ये काय विचारलेलं आहे, राजाराम विठ्ठल सोदनीकर ही व्यक्तिरेखा कोणत्या कादंबरीतील आहे? कोणती व्यक्तिरेखा? राजाराम विठ्ठल सोदनीकर ही व्यक्तिरेखा कोणत्या कादंबरीतील आहे? आणि खाली 4 कादंबरी दिलेल्या आहेत. या कादंबऱ्यांपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. एक कादंबरी आहे बनगरवाडी, दुसरी कादंबरी आहे झोंबी, तिसरी कादंबरी आहे गोतावळा, चौथी कादंबरी आहे माणूस. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. बनगरवाडी कादंबरीतील राजाराम विठ्ठल सोदनीकर ही व्यक्तिरेखा आहे. आणि याच्यातील जी व्यक्तिरेखा आहे, हे जे पात्र आहे ते मास्तर असतं. प्रथमतः बनगरवाडी या कादंबरीमध्ये त्यांचा प्रवेश होतो. ओके. ही कादंबरी व्यंकटेश माडगूळकर लिखित बनगरवाडी 1955 मध्ये लिहिलेली आहे. ही मानदेशातील दुष्काळी भागातील धनगर समाजाच्या खंडंतर वास्तववादी जीवनावर आधारित एक उत्कृष्ट मराठी कादंबरी आहे. एका तरुण शिक्षकाच्या मास्तर दृष्टिकोनातून बनगरवाडीतील लोक, त्यांची साधी राहणारी लोकरीती, प्रेमसंघर्ष आणि निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेले जीवन यात रेखाटलेले आहे. दुष्काळामुळे विस्कळीत होणारी वाडी आणि शेवटी शाळा बंद पडल्यामुळे मास्तरांचे जड अंतःकरणाने गाव सोडणे हे या कादंबरीचे हृदयस्पर्शी सार आहे. आणि खाली कादंबरीतील बनगरवाडी या कादंबरीतील व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत. तो कारभारी, ती आजी, तो दादू बालट्या, आईबू, आनंदा रामजोशी, रामा सेकू,
मुंडा हात उंच बायको ही पात्र बनगरवाड येथील जन्मलेली आहेत. प्लस राजाराम विठ्ठल सोदनीकर पात्र बनगरवाड येथील मास्तर म्हणून प्रवेश करतो. आता बनगरवाडेमध्ये जी पात्र आहेत किंवा घटना आहेत, तर पात्र घटना याच्या संदर्भात जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. केवळ बनगरवाडी कादंबरीच्या वरती नाही, तर घटक नंबर आय थिंक 10 मध्ये जी निवडक साहित्य कृती आहे, त्या साहित्य कृतीवरती प्रश्न विचारले जातात की अनुक्रमाने कविता असतील तर अनुक्रमाने लावा. दुसरं मॅचिंगचा क्वेश्चन असेल. तिसरा जो क्वेश्चन असेल की कोणती पात्रे कोणत्या कादंबरीतील आहेत, तर कादंबऱ्यात दिली जातील, एका बाजूने पात्रे दिली जातील आणि याच्या बेसिसवरती प्रश्न विचारले जातात. म्हणून बनगरवाडी या कादंबरीतील जी पात्रे आहेत ती पात्रे नीट वाचून घ्या, वारंवार वाचून घ्या आणि रिवाइज करत राहा. ओके. सो नाव क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलेले आहे, क्वेश्चन नंबर 30 याच्यामध्ये विचारलेलं आहे, हाडम्मा ही दीर्घ कविता कोणत्या कविता संग्रहातील आहे. काय विचारलेलं आहे, हाडम्मा ही दीर्घ कविता कोणत्या कविता संग्रहातील आहे. खाली 4 कविता संग्रह दिलेले आहेत. एक आहे तू ही यत्ता कच्ची, सेकंड आहे पायी चालणार, आणि थर्ड आहे छावणी हलते आहे, आणि 4 आहे भिजकी वही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 भिजकी वही या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. ओके. आणि याच्या संदर्भात पुढे विश्लेषण दिलेलं आहे. भिजकी वही हा कविता संग्रह आहे आणि या कविता संग्रहाचे लेखक आहेत अरुण कोल्हटकर. कोण आहेत? अरुण कोल्हटकर याचे लेखक आहेत. हा यांचा 2004 ते 5 मध्ये हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. या कविता संग्रहामध्ये एकूण 25 कविता आहेत आणि हा जो कविता संग्रह आहे तो स्त्रियांच्या वेदना, शोषित रूप, सर्जनशीलता आणि मानवी इतिहासातील हिंसाचार, धर्मांतर या विषयावर भाष्य करते आणि कथात्मक शैली आणि वेगळ्या श्रीप्रतिमांसाठी ओळखला जातो. ओके. आता या कविता किती आहेत? एकूण 25 कविता आहेत आणि 25 कवितांच्या आधारित एक प्रश्न विचारला जाईल की सिक्वेन्समध्ये कविता लावा. सिक्वेन्समध्ये कविता लावा असा प्रश्न जर विचारला गेला तर त्याच्या संदर्भात तुम्हाला कविता माहीत असणं गरजेचे आहे की कोणत्या कविता संग्रहातील आहेत. म्हणून याच्यामध्ये एकूण 25 कविता आहेत. त्या कविता आपण एकदा रिवाइज करूया. ओके. सर्वात पहिली कविता आहे अश्रू, सेकंड आहे त्रिमेरी, आणि चौथी आहे लेला, अपाला, आयसिस, नादंजा, द कसांड्रा, मुक्तयक्का, रबिया, हायफतिट्या, हेलनचे गुंतवळ, कणगी, मेनून, हाडम्मा या प्रश्नाचे हे उत्तर आहे. हाडम्मा ही या कविता संग्रहातील कविता आहे. बघा याच्यामधला जो प्रश्न आहे तो किती डीप मध्ये विचारलेला आहे. पहिल्या एकूण 10 मध्ये जर तुम्ही कविता बघितल्या तर तुम्हाला 10 तर माहीत असतील, परंतु या ठिकाणी एकदम डीपली प्रश्न विचारलेला आहे. हाडम्मा एकदम मधली कविता विचारलेली आहे. म्हणून येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. म्हणून सर्व कविता एकदा वारंवार वाचून रिवाइज करून ठेवायच्या, डोळ्यांखालून गेल्या पाहिजेत. ओके. डोहाळ गाणं, त्याच्यानंतर पंचवी, त्याच्यानंतर
रजनी, डोरा, किम, सुजन आणि किकाडी, दृष्टमयी, कॅमेरा, सर्पसत्र, शेवटचा अश्रू इत्यादी भिजकी वही या कथासंग्रहातील कविता संग्रहातील जो अरुण कोलटकरांचा कविता संग्रह आहे त्याच्यातील या सर्व कविता आहेत. ते एकदा तुम्ही पुन्हा वारंवार वाचून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करून. ओके. ना क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 मध्ये विचारलेला आहे, कोण म्हणतंय टक्का दिला या नाटकाच्या पहिल्या प्रवेशात पुढील घटना कोणत्या क्रमाने घडतात. खाली 5 घटना दिलेल्या आहेत. एक आहे, आपल्याला कच कोणत्याही परिस्थितीत हवा असून ते दोघे लग्न करणार असल्याचे दिव्या यांनी वडिलांना सांगणे. बी आहे, देवांचा राजा बृहस्पतीचा पुत्र कचाने शुक्राचार्याची कन्या दिव्यानीला घोडात घेणे. सी आहे, कचाऱ्यांच्या शरीराची पावडर आपण मध्यातून प्राशन केली असल्याचे शुक्राचार्यांना समजणे. डी आहे, प्रियकराला ठार मारल्याची तक्रार करत दिव्या यांनी शुक्राचार्याकडे रडत येणे. ही आहे, आपल्या मुलीचे अश्रू सहन न होऊन शुक्राचार्यांनी कचाला जिवंत करण्याचे ठरविले. आता हा जो प्रश्न आहे तो कोण म्हणतंय टक्का दिला या नाटकातील आहे. प्लस घटक नंबर 10 मधले जे निवडक साहित्य कृती आहेत त्या सर्व साहित्य कृती एक्झामच्या सिलेबसमध्ये दिलेले आहे. नेट आणि सेट दोन्ही सिलेबसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या ज्या साहित्य कृती आहेत त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. जेव्हा तुम्ही वाचायला घेणार तेव्हा तुम्हाला स्टार्टिंगला कंटाळा येईल, तेव्हा जेव्हा तुम्ही डीपमध्ये जाता तेव्हा तुम्हाला समजतं की इट इज व्हेरी इंटरेस्टिंग ऑल लिटरेचर्स. कादंबऱ्या, नाटक, कविता संग्रह जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमचा एवढा इंटरेस्ट वाढेल की एवढे भारी साहित्यकृती रेफर केले आहेत कोणी, NTA ने. काहीतरी विचार करून दिलेले असतील ना. मग जरूर तुम्ही वाचा ते सर्व साहित्यकृती. परीक्षेच्या दृष्टीने तर वाचा, परंतु यू हॅव टू डेव्हलप युअर इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल्स लाईक युअर थॉट्स. एक जी विचारिकता बनते ती या साहित्यकृती तेव्हा बनते. म्हणून साहित्यकृती खूप काय सांगू की व्हॅल्युएबल आहे, इम्पॉर्टंट आहेत. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ओके. सर्वात पहिले येईल बी, देवाचा राजा बृहस्पतीचा पुत्र कचाने शुक्राचार्यांची कन्या दिव्यानीला घोडात घेणे. सेकंड आहे डी, प्रियकराला ठार मारल्याची तक्रार करत दिव्यानीचे शुक्राचार्याकडे रडत येणे. त्याच्यानंतर आहे ए, आपल्याला कच कोणत्याही परिस्थितीत हवा असून ते दोघे लग्न करणार असल्याचे दिव्यानींनी वडिलांना सांगणे. ही आहे, आपल्या मुलीचे अश्रू सहन न होऊन शुक्राचार्यांनी कचाला जिवंत करण्याचे ठरविणे. सी, कचऱ्याच्या शरीराची पावडर आपण मध्यातून प्राशन केली असल्याचे शुक्राचार्यांना समजणे. खूप इंटरेस्टिंग हे साहित्य आहे, नाटक आहे. कोण म्हणतंय टक्का दिला या नाटकाचे लेखक आहेत संजय पवार. संजय पवार यांनी हे त्यांचे हे नाटक आहे. ओके. कोण म्हणतंय टक्का दिला, संजय पवार. संजय पवार यांनी एकूण 6 नाटके व 21 एकांकिका लिहिलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या तुम्ही सर्वांनी एकदा वारंवार व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायचा आहे. सो 2 अंकी नाटक 1986 मध्ये लिहिलेलं आहे.
कोण म्हणतंय टक्का दिला 1991 मध्ये लिहिलेला आहे. आम्ही जातो आमच्या गावा 1947 मध्ये लिहिलेलं आहे. तर 2AK 47 हे 1994 मध्ये लिहिलेलं आहे. आणि गायीच्या सापाने 1996 मध्ये लिहिलेलं आहे. आणि बाकीचे जे एकांकिका आहेत ते तुम्ही वाचून घ्या. ओके. आता कोण म्हणतंय टक्का दिला या कादंबरीतील या ठिकाणी पात्रे दिलेली आहेत. सर्वात पहिले आहे शुक्राचार्य. शुक्राचार्य हे दानवाचे गुरु यांना संजीवनी विद्या अवगत आहे. या नाटकातील त्या पात्रांची जी योग्यता आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. सेकंड आहे दिव्यानी. दिव्यानी ही शुक्राचार्याची मुलगी. तिचे कचावर प्रेम असते व विश्वासही असतो. तिसरा आहे कच. कच हा देवाचा राजा बृहस्पती यांचा मुलगा शुक्राचार्यांकडील संजीवनी विद्या आत्मसात करून घेण्यासाठी शुक्राचार्याकडे शिष्य बनून येतो. ओके. त्याच्यानंतर कचऱ्या. कचऱ्या हा 20व्या शतकात कच हा कचाऱ्या म्हणून जन्माला आलेला आहे. पाचवा आहे सुकन्या. ही उच्च वर्षीय कमलाकर आराध्य यांची कन्या सुकन्या नव्या विचारांची बरीचशी बिनधास्त वागणारी आहे. सहावा आहे सुदर्शन. हा उच्चवर्णीय श्री कमलाकर आराध्येचा सनातनी परंपरावादी विचार असणारा, आम्ही सुधारतो आहोत असे म्हणणारा मुलगा आहे. सातवा आहे कमलाकर आराध्य हा उच्चवर्णीय बिझनेस करणारा गृहस्थ. त्यांच्या घरातले वातावरण त्यांनी सुधारकी केले आहे. बिझनेस या. आठवे विमला. विमला ही कमलाकर आराध्यांची पत्नी, परंपरावादी सनातनी धार्मिक वृत्तीची आहे. नवा आहे नाळकर्णी. नाळकर्णी ही विमला आराध्याची शेजारी घरी दलित आणायचा म्हणून यांनी घरात बँड पासून सगळं नवीन केले आहे. ओके. ही जी सर्व पात्र आहेत ती कोण म्हणतंय टक्का दिला या नाटकातील पात्र आहेत. आणि या पात्रामध्ये हे जे नाटक आहे ते दलित वर्गाच्या संदर्भात आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. क्वेश्चन नंबर 32 मध्ये विचारलेला आहे माणूस या कादंबरीतील नायक कोणता व्यवसाय करतो. माणूस या कादंबरीतील नायक कोणता व्यवसाय करतो. खाली 4 व्यवसाय दिलेले आहेत आणि 4 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे ऑटो रिक्षा, दुसरा आहे हातगाडी, तिसरा आहे सायकल रिक्षा आणि चौथा आहे जीप. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 सायकल रिक्षा चा व्यवसाय करतो. ओके. माणूस कादंबरीमध्ये सायकल व्यवसायाचा व्यवसाय करतो. ओके. मनोहर तल्हार लिखित माणूस ही एक गाजलेली मराठी वास्तववादी कादंबरी आहे. सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे माणसाच्या जगण्यात येणारी परमात्मा आणि संघर्षाचे चित्रण यात आहे. वऱ्हाडी बोलीचा वापर आणि नागर श्रमजीवी समाजाचे चित्रण या कादंबरीचे वैशिष्ट्य असून ती अश्लीलतेच्या आरोपावरून वादत हे सापडली होती. आणि या कादंबरीतील या ठिकाणी पात्र दिलेले आहेत. एक आहे शंकर रावसाहेब देशमुख, ताईसाहेब, रफिक, बच्चूबाई आदी व्यक्तिचित्रणे माणूसमध्ये भेटतात. हे जी व्यक्तिचित्रे आहेत ती एकदा तुम्ही वारंवार वाचून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहेत आणि याच्या बेसिसवरतीच जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणून या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्यायची आहे.
माणूसमध्ये सायकल रिक्षा चालवणाऱ्या शंकरांच्या जताब्याचे अनेक पदर टिपलेत. ओके. माणूसमधील शंकर मुख्य व्यक्तिरेखांची भांडांनी आपल्या वडिलांना समोर ठेवून केली रवींद्र शोभेने. ओके. क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 मध्ये विचारलेला आहे, चक्रधर स्वामींच्या आयुष्यातील पुढील प्रसंग लीळाचरित्र एकांक मध्ये कोणत्या क्रमाने आले? चक्रधर स्वामींच्या आयुष्यातील पुढील लीळाचरित्र एकांक जो सग तोडपुडे यांनी हा संपादित केलेला ग्रंथ आहे. त्याच्यातील या एकूण 5 घटना दिलेल्या आहेत. त्या घटनांचा क्रम या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. ते आहे, घोडा चुडीच्या शिष्यासोबत त्यांच्या भेटीसाठी निघणे पण पुढे त्यांची सोबत सोडणे. बी आहे, चुना तयार करण्याचे तंत्र गवड्यांना सांगणे. सी आहे, आई वडिलांची रामयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करणे. डी आहे, सशाला जीवनदान देणे. ई आहे, गुराख्यांचा ज्वर स्वतःच्या अंगावर घेणे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. सर्वात पहिले येईल सी, आई वडिलांची राम यात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करणे. घोडा चुडीच्या शिष्यासोबत त्यांच्या भेटीसाठी निघणे पण पुढे त्यांची सोबत सोडणे. ए. डी आहे, शशाला जीवनदान देणे. ई आहे, गुराख्यांचा ज्वर स्वतःच्या अंगावर घेणे. आणि बी आहे, चुना तयार करण्याचे तंत्र गवड्यांना सांगणे. ओके. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. लीळाचरित्र हा एकांक, पूर्वार्ध व उत्तरार्ध याप्रमाणे 3 भागात विभागलेला आहे. ओके. त्यापैकी एकांकांच्या लीळा 74 आणि पूर्वार्धाच्या लीळा 358 आणि उत्तरार्धाच्या लीळा 488 आहेत. लीळाचरित्रातील लीळांची संख्या सुमारे 950च्या आसपास इतक्या आहेत. ओके. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 मध्ये विचारलेला आहे, आदिवासी कवयित्री कुसुम अलाम यांचे काव्यसंग्रह कोणते आहे? आदिवासी कवयित्री या ठिकाणी दिलेले आहे कुसुम अलाम आणि त्यांनी जे काव्यसंग्रह निर्माण केलेले आहेत ते कोणते आहेत या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहेत. ए आहे वनवासी. बी आहे वाटा. सी आहे रान आसवांचे तडे. डी आहे रानपाखरांची माई. आणि ई आहे जगण्याचे संदर्भ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सॉरी, नो, नॉट 4. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. सी आणि डी. कुसुम आलम यांनी लिहिलेला कविता संग्रह रान आसवांचे तळे एक आहे. त्याच्यानंतर डी आहे रानपाखरांची माय. आणि या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. कुसुम आलम या आंबेडकरवादी कवयित्रीचे रान आसवांचे तळे 1998 व रानपाखरांची माय 2000 असे 2 लक्षणीय काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. कुसुम आलम यांचे रान आसवांचे तळे हा पहिला कविता संग्रह सामाजिक बांधिलकीचे जबरदस्त भान घेऊन काव्यसंग्रह मराठी काव्यक्षेत्रात आला व याने कुसुम आलम यांना नवकाव्य प्रवाहात विशेष स्थान मिळाले. त्यांचा हा काव्यसंग्रह आदिवासी कविता व आंबेडकरवादी कविता या दोन्ही काव्यप्रवाहाशी समन्वय साधणारा ठरला आहे. ओके. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा वाचून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 मध्ये विचारलेला आहे, मराठी वाङ्मयीन संस्कृतीच्या नकाशात दक्षिण भारतातील कोणत्या ठिकाणाच्या मराठी हस्तलिखित सूची प्रकाशित झालेल्या नाहीत?
ई आहे त्रिवेंद्रम, बी आहे पंडुचेरी, तिसरा आहे मद्रास, चौथा आहे हैदराबाद. काय विचारलेलं आहे? मराठी वाङ्मय संस्कृतीच्या नकाशात दक्षिण भारतातील कोणत्या ठिकाणाच्या मराठी हस्तलिखित सूची प्रकाशित झालेले नाहीत? मराठी हस्तलिखित सूची प्रकाशित झालेले नाही. कोणत्या ठिकाणी? तर पंडुचेरी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. पंडुचेरी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. मराठी वाङ्मयीन संस्कृतीच्या नकाशात दक्षिण भारतातील ज्या ठिकाणाच्या मराठी हस्तलिखित सूची अद्याप प्रकाशित झालेले नाहीत ते ठिकाण पंडुचेरी, पांडिचेरी, विशेषतः येथील फ्रेंच संस्थांचा संग्रह मानले जाते. ओके, दक्षिण भारतात तंजापूरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातील मराठी हस्तलिखितांच्या सूची प्रकाशित झाल्या आहेत. तसेच चेन्नई, मद्रास येथील ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररीतील सूची उपलब्ध आहेत. ओके, बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. ओके, ना क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36 मध्ये विचारलेलं आहे, जिनं आमचं या आत्मकथनाच्या आधारे बेबी कांबळे यांच्या आयुष्यातील घटनांचा योग्य क्रम लावा. खाली 5 घटना दिलेल्या आहेत आणि जिनं आमचं हा आत्मकथन आहे ते बेबी कांबळे यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यातील घटनांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. ही आहे आजोळीची मायेची सावली संपून आजीने आईवडिलांकडे पलटणला पोहोचवणे. बी आहे मुलांच्या मॅट्रिक नंतर त्याला वकिलीला न घालता शेती कॉलेजला पाठविणे. सी आहे जीव गेल्याचे समजून नातेवाईकांनी 1.5-2 वर्षांच्या मुलीला पुरण्यासाठी खड्डा खणणे. डी आहे पलटणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा होऊन आयुष्यात प्रथमच त्यांचे दर्शन घडणे. ई बाबासाहेबांच्या प्रभावातून वडिलांनी मुलांचे नाव 2 नंबर शाळेत दाखल करणे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. सर्वात पहिले येईल सी, जीवन गेल्याचे समजून नातेवाईकांनी 1.5-2 वर्षांच्या मुलीला पुरण्यासाठी खड्डा खणणे. त्याच्यानंतर आहे ए, आजोळीची मायेची सावली संपून आजीने वडिलांकडे पलटणला पोहोचवणे. ही आहे बाबासाहेबांच्या प्रभावातून वडिलांनी मुलींचे नाव 2 नंबर शाळेत दाखल करणे. डी आहे पलटणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा होऊन आयुष्यात प्रथमच त्यांचे दर्शन घडणे. बी आहे मुलांच्या मॅट्रिक नंतर त्याला वकिलीला न घालता शेती कॉलेजात पाठविणे. ओके, आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. जिनं आमचं बेबी कांबळे यांचं आत्मकथन मासिकातून 1986 मध्ये भागसा प्रसिद्ध झाले. ओके, हे आत्मकथन अवघ्या 11 प्रकरणामध्ये आहे. खरं म्हणजे हे आत्मचरित्र असे नसून कांबळे यांच्या बालपणाच्या आठवणींचा, आंबेडकरांच्या विचारांचा आणि लेखिकेने वेळोवेळी केलेल्या भाष्यसंग्रह आहे. या आठवणींना अतिशय शैल अशा कालानुक्रम आहे. या आठवणी व्यक्तिकेंद्रित नसून एखाद्या समाजाला केंद्रस्थानी ठेवून लेखाप्रमाणे शब्दशः केले आहे. बेबी कांबळे यांचे आत्मकथन लेखनाचे स्वरूप लक्षात घेता त्याची 4 भागात विभागणी करता येते. एक आहे वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती. बी आहे दलित समाजविषयक आठवणी. तिसरा आहे दलितांच्या जगण्यासाठी चाललेला संघर्ष. आणि चौथा आहे समाज विषयांचे चिंतन. ओके, ना क्वेश्चन नंबर 37 मध्ये काय विचारलेलं आहे, उदाहरणे आणि भाषिक यांच्या जोड्या लावायच्या आहेत. सूची 1 मध्ये उदाहरणे आहेत, सूची 2 मध्ये भाषिक वर्ग आहेत.
ए आहे अमेरिकेतील कृष्णवर्णियांची इंग्रजी उर्दू भाषा, सेकंडमध्ये फर्स्ट आहे परिभाषा. बी आहे अभिलेखागार, देयक, कार्य, रजा, व्यावसायिकांची बोली. सी आहे अय्या, इस्सा, गडे हे उद्गार, सेकंडमध्ये थर्ड आहे क्रिओल. डी आहे सोने, गरम, मिरची, तेज, सेकंडमध्ये फोर आहे स्त्रियांची भाषा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. एचे येईल अमेरिकेतील कृष्णवर्णियांची इंग्रजी उर्दू भाषा, याचे येईल क्रिओल. बी आहे अभिलेखागार, देयक, कार्य, रजा, यांचे येईल परिभाषा. ओके. सी आहे अय्या, इस्सा, गडे हे उद्गार, स्त्रियांची भाषा. डी आहे सोने, गरम, मिरची, तेज, यांचे येईल व्यावसायिकांची बोली. ओके. मॅचिंगचा जेव्हा क्वेश्चन असतो तेव्हा चान्सेस खूप असतात की तो जो क्वेश्चन असेल मॅचिंगचा, त्याच्यामध्ये एकूण असं समजून चला की 8 ऑप्शन असतात 2 कॅटेगरीजमध्ये, सूची 1 मध्ये, सूची 2 मध्ये. मग 8 ऑप्शनपैकी एक पॉइंटर जर तुम्ही साहित्यकृती वाचली असेल, एक पॉइंट तर तुमच्या डोक्यामध्ये असणारच, 100% असणार. मग थोडा टाइम घ्यायचा, विचार करायचा आणि क्वेश्चन करेक्ट होईल या पद्धतीने क्लिक करायचं. ओके ओके. ना क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 मध्ये विचारलेला आहे व्यक्तींच्या मनापेक्षा समूह मन, समूहाची नेणीव आणि वांशिक स्मृती या गोष्टी कलाकृतीचे स्वरूप निश्चित करतात. सामूहिक नेणिवेतील प्रेरणा व प्रवृत्ती आदिबंधाच्या रूपाने प्रकटतात. हा सिद्धांत कोणत्या समीक्षकाने मांडला? एक आहे 3, सेकंड आहे कालयुग, तिसरा आहे सिगमंड फ्रॉइड, चौथा आहे झाक लंका. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 कालयुग. कालयुग यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. मानसशास्त्रीय समीक्षा ही मुळात मानवी मनाचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करीत असते. या समीक्षा पद्धतीचा उद्य सिगमंड फ्रॉइडने केला असला तरी मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा विकास मात्र कालयुगने केल्याचे दिसून येते. कालयुग हा मुळातच मानसशास्त्रज्ञ होय. प्रथम त्याने आदिबंधांच्या संकल्पना मांडली आणि मानसशास्त्रीय समीक्षकाचा विकास साधला आहे. त्यांनी ऑन द रिलेशन्स ऑफ ॲनालिटिकल सायकोलॉजी टू पोएट्रिक आर्ट या आपल्या निबंधात असे स्पष्ट केले आहे की कवितांचे भावनात्मक आव्हान हे वाचकाकडे विशेष तीव्रतेने पोहोचत असते. ओके. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही वाचून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39 मध्ये विचारलेलं आहे दिलेल्या पर्यायातील कोणत्या कादंबरींची निवेदन शैली प्रथम पुरुषी नाही? कादंबरीतील निवेदन शैली प्रथम पुरुषी नाही. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे इंधन, दुसरी आहे शाळा, तिसरी आहे कोसला आणि चौथा आहे निष्पर्ण वृक्षावर भर दुपारे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ओके. सो इकडे एक्सप्लेनेशन आहे. हम मराठी लिखित निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही 1970च्या दशकातील उच्च शिक्षित तरुणांच्या बेकारीवर आधारित एक अत्यंत गाजलेली आणि वादग्रस्त मराठी कादंबरी आहे. ओके. हम मराठी विषय स्वातंत्र्य व मराठी साहित्यातील बेकारीच्या उग्र प्रश्नाचे सामाजिक आणि आर्थिक कोंडीचे विदारक चित्रण. ही एक अत्यंत गाजलेली दीर्घकथा लघु कादंबरी आहे जिने मराठी
साहित्य खळबळ उडवून दिली आहे. पहिली आवृत्ती साधना साप्ताहिकांच्या दिवाळी अंकात 1969 आणि त्यानंतर 1972 मध्ये पुस्तक रूपात आली. ओके. ना क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 मध्ये विचारलेला आहे, बिरजा बेग यांच्या विनोदी काव्य संग्रहाचे नाव काय आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि विनोदी काव्य संग्रह दिलेले आहेत. त्याच्यापैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे ऊट आथा गणपत, सेकंड आहे गाव गांडा गाडा गावगाडा, थर्ड आहे पाऊस आला आणि 4 आहे चला उठा आता. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, ऊट आथा गणपत. मिर्झा बेग यांच्या विनोदी काव्य संग्रहाचे नाव आहे. ओके. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. 1996 ते 1999 या काळात एका वृत्तपत्रात सुरू झालेल्या मिर्झाची कहाणी या प्रश्नोत्तराच्या सदरामुळे डॉक्टर मिर्झा जनमानसापर्यंत पोहोचले. जवळपास 60,000 पत्र आजही त्यांच्या घरात पाहायला मिळतात. विनोदी बुद्धी व समयसूचकता असलेल्या डॉक्टर मिर्झा यांनी लिहिलेले पुस्तक एक आहे धुंदई माता, ऊट आता गणपत, मिर्झा एक्सप्रेस, जागड बुद्धा आणि मिर्झारियन हे आत्मकथन अजूनही रसिकांच्या मनात ताबा घेतात. ओके. न क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 मध्ये विचारलेला आहे, जोधड्याची भाकर आंबाडीची बाजी, वर तेलाची धार नाही, एकनाथांच्या भारुडातील पंक्ती दिलेल्या पर्यायातील कोणत्या भारुडातील आहे? वरील दिलेली ओळ खाली दिलेल्या भारुडापैकी कोणत्या भारुडातील आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. एक आहे विंचू, दुसरा आहे दादला, तिसरा आहे भूत आणि चौथा आहे भवानी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, दादला. दादला इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा, हा जो पेपर आपण सॉल्व करतो विथ एक्सप्लेनेशन नुसार, तर काही विद्यार्थ्यांना बरेचसे डाऊट असतात. बट डाऊट असतील, चांगल्या गोष्टी आहेत, बट आपण ही जी क्लास घेतो ती रिसर्च बेस्ड असते. रिसर्च केल्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व करतो, प्लस त्याचे एक्सप्लेनेशन देतो. परंतु काही वेळा टायपिंगमध्ये टायपिंगमध्ये मिस्टेक होते आणि काही वेळा जे बोलायचं असतं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं बोललं जातं. तर अशा प्रकारचे जर मिस्टेक होत असतील तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या. ओके. एकनाथांचे भारूड या ठिकाणी दिलेलं आहे. ते दादला, त्याच्यामध्ये त्याच्या मधल्या या ओळी आहेत, मोडकेसे घर तुटकेसे छपर, देवाला देवघर नाही, मला दादला नलगे बाई. फाटकेच लुगडे तुटकीसी चोडी, शिवाया दोरा नाही, जोधड्यांची भाकर आंबाड्यांची भाजी, वर तेलाची धार नाही, मोडगा पलंग तुटकी नवरा, नरम बिछाना नाही, सुरतीची मोती गुडधाव सोने, राज्यात लेणे नाही, एका जरणार्धी समरस झाले तो रस येथे नाही. या ओळी दादला या भारुडातील आहेत आणि हे जे भारुडे आहेत ते एकनाथांची भारुडे आहेत आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. ते विश्लेषण तुम्ही वाचून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 मध्ये विचारलेला आहे, आयदानच्या लेखिका उर्मिला पवार यांच्या आयुष्यातील घटनांचा योग्यक्रम सांगा. खाली 5 घटना दिलेल्या आहेत. आयदान हे एक आत्मचरित्र आहे आणि आयदान या आत्मचरित्राचे लेखिका आहेत उर्मिला पवार. त्यांच्या आत्मचरित्रातील या खालील घटना आहेत, त्या घटनांचा अनुक्रम आपल्याला लावायचा आहे. म्हणून सर्वात पहिलं दिलेलं आहे हरिश्चंद्र यांची भेट.
सेकंड आहे बौद्ध धर्मात प्रवेश. सी आहे उर्मिला यांच्या वडिलांचे निधन. आणि डी आहे उर्मिला यांना पदवी प्राप्त. आणि ई आहे उर्मिला यांच्या मोठ्या बहिणींचे लग्न. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ओके, सर्वात पहिले येईल सी उर्मिला पवार, उर्मिला यांच्या वडिलांचे निधन. सेकंड असेल बौद्ध धर्मात प्रवेश. आणि ए आहे हरिश्चंद्र यांची भेट. 4 असेल उर्मिला यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न. आणि डी असेल उर्मिला यांना पदवी प्राप्त. सर्वात शेवटी जे उर्मिला पवारांनी पदवीचे शिक्षण घेतलेलं आहे या आत्मचरित्रामध्ये. हे सुद्धा आत्मचरित्र खूप सुंदर आत्मचरित्र आहेत. ओके, आयुधांच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. उर्मिला पवारांच्या सुरुवातीला कथेतील स्त्री अतिशय फॅशनेबल, उठवड, पुरुषांना अंग प्रदर्शनात भुलवणारी होती. नंतर मात्र त्याच्या कथेतील स्त्री बदलली. त्यांनी स्त्रीचे दुःखे हालअपेक्षा जवळून पाहिल्या होत्या, अनुभवल्या होत्या. त्यांना स्त्री जातीविषयक आदरांची भावना निर्माण झाली आणि त्यांच्या कथेतील स्त्री आपल्या भावना मन व्यक्त करू लागली. पण पुढे 1974 ते 75 त्या सुमारास उर्मिला बाईचा आंबेडकरी चळवळीशी संबंध अगदी जवळून आला. त्यानंतर स्त्रीमुक्ती चळवळीचाही परिचय झाला. त्यातून दलित किंवा स्त्रीमुक्ती चळवळ म्हणजे मानवमुक्ती चळवळ होय. ओके, ना क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 मध्ये विचारलेला आहे शाहीर वाङ्मय विषयक ग्रंथ आणि त्यांचे ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये ग्रंथ आहे, सूची 2 मध्ये ग्रंथकार आहेत. ए आहे ओवी लावणी आणि सेकंड मध्ये फर्स्ट आहे म ना अद्वत. बी आहे मराठी लावणी, सेकंड मध्ये सेकंड आहे चंद्रकांत व्यवहारे. सी आहे पेंजनचे आहे श्री कुलकर्णी. आणि डी दिलेला आहे मराठी शाहिरी वाङ्मयाचे स्वरूप. आणि 4 आहे मवा धोंड. यांचा मॅचिंगचा क्वेश्चन आहे. तर अचूक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ओके, एच येईल. ए आहे ओवी लावणी, त्याची लेखक आहेत मना अद्वत. बी आहे मराठी लावणी, त्याचे लेखक आहे श्री र कुलकर्णी. आणि सी आहे पेंजनचा असेल मवा धोंड. आणि डी आहे मराठी शाहिरी वाङ्मयाचे स्वरूप, त्याचे सेकंड चंद्रकांत व्यवहारे. ओके, या ठिकाणी त्यांच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. ओके, ना क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 मध्ये विचारलेला आहे युम पठाण यांनी संपादित केलेला कथासंग्रह कोणता आहे? खाली 4 कथासंग्रह दिलेले आहेत. ए आहे मराठवाड्यातील लोककथा. बी आहे मराठी लोककथा. तिसरा आहे एक होता राजा. आणि चौथा आहे वराडी लोककथा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 मराठवाड्यातील लोककथा. मराठवाड्यातील लोककथा या कथा संग्रहाचे संपादन युमा पठाण यांनी केलेलं आहे, संपादित केलेलं आहे. त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे. डॉक्टर पठाण यांनी अज्ञान सिद्ध विरचित वर नागदेश गोपाळ दास स्कृत शंकर व चरित्र चंभावीर चरित्र उकाहरण डिब वीरचरित्र वृद्धिपूर महात्म्य दास आनंद विरचित सुदाम चरित्र नवरनारायण विरचित शल्यपर्व असा कितीतरी दुर्मिळ पोथ्या संपादन करून प्रकाशात आणल्या आहेत. ओके, तसेच त्यांचे हे कथासंग्रह अजून आठवत हा ललित लेखसंग्रह, अलबेरुनीचा भारत हा अनुवाद, नागेश संप्रदायावर संशोधनपर लेखन, भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यांची माणसं,
मराठवाड्यातील लोककथा, मराठवाड्यातील शिलालेख, मराठी संतो की हिंदी वाणी, महानुभव साहित्य संशोधन खंड, लीळाचरित्र एकांक, लीळाचरित्र दृष्टांतपाठ, लीळाचरित्र स्मृतिस्थळ अशी मोठी ग्रंथसंपदा युम पठाण यांच्या नावावरती आहे. याच्या आधारित कसलाही प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे, कारण आपण त्यांची पूर्ण साहित्यकृती या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 हा सुद्धा मॅचिंगचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये साहित्यकृती आणि त्यांचे लेखक दिलेले आहेत. सूची 1 मध्ये साहित्यकृती आहे आणि सूची 2 मध्ये त्याचे लेखक आहेत. सूची 1 मध्ये ए आहे डॉक्टर आनंदबाई जोशी. सेकंड मध्ये फर्स्ट दिलेला आहे मोरेश्वर शास्त्री हडबे. बी आहे मोचनगड. सेकंड मध्ये सेकंड आहे काशीबाई कानेटकर. सी आहे मुक्तमाला आणि थर्ड मध्ये दिलेला आहे राभी गुजरकर. आणि डी आहे रामराज्य वियोग, त्याच्यामध्ये फॉर दिलेला आहे अण्णाभाऊ किर्लोस्कर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. काय येईल उत्तर? सर्वात पहिले येईल डॉक्टर आनंदबाई जोशींचे येईल राभी गुजरकर यांची साहित्यकृती आहे. मोचनगड ही साहित्यकृती काशीबाईंची आहे. मुक्तमाला ही साहित्यकृती मोरेश्वर शास्त्री हडबे यांची आहे. आणि रामराज्य वियोग हे अण्णासाहेब किर्लोस्करांची ही साहित्यकृती आहे. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. लक्ष्मण शास्त्री मोरेश्वर हडबे हे मराठीतील आद्य कादंबरीकार मानले जातात. 1861 साली त्यांनी मुक्तमाला ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी मानली आहे. सेकंड आहे काशीबाईंचे स्फुट लेखन प्रसिद्ध झाले आहे रंगराव 1903 मध्ये. पालखिंडीचा गोडा 1928 आणि शेवट तर गोड झाला 1989. चादण्यातील गप्पा 1921. शिडोप्याच्या गोष्टी 1923 मध्ये ह्या कथासंग्रह प्रकाशित झालेल्या आहेत. प्लस डॉक्टर आनंदबाई जोशी चरित्र व पत्रे या आत्मचरित्रात्मक पुस्तकाने साहित्यात त्यांना बरीच ख्याती मिळाली. तसेच हरिभाऊंची पत्रे हे त्यांचे पुस्तक ही प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर किर्लोस्कर अण्णा साहेब किर्लोस्कर यांनी कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतल या नाटकांचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पद्यही घातली आणि उत्तम नटसंच मिळून ते रंगभूमीवर आणले 1880 मध्ये. ओके. अपूर्व यश आणि लोकप्रियता पाहून 1880 मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीची स्थापना केली. त्यानंतर सुभद्रावरील संगीत सौभद्र हे नाटक स्वतंत्रपणे त्यांनी लिहिले 1882 मध्ये. ओके. तसेच त्यांनी रामराज्य वियोग दुसरी आवृत्ती 1888 मध्ये लिहिली. ओके. राभी गुजरकर यांची या ठिकाणी साहित्यकृती दिली आहे. मोचनगड ऐतिहासिक कादंबरी 1871. गोदावरी अपूर्णा अभिज्ञान शाकुंतल भाषांतर 1970. रोमकेतू विजया शेक्सपियरच्या रोमियो व ज्युलियटचे भाषांतर 1872 मध्ये. विद्यावृद्धींच्या कामी आमची अनास्था व्याख्यान 1886 मध्ये. सरस्वती मंडळ 1884. भ्रमनिरास 1884. सौभाग्य रत्नमाला 1886. कौमुदी महोत्सव भाग 1
भट्टोजी दीक्षित यांच्या सिद्धांत कौमुदी या काव्यसंग्रहाचे काव्य व्याकरणाचे ग्रंथाचे भाषांतर खंड 1, 2, 3 1877 मध्ये केलेला आहे. सुबोध चंद्रिका भगवद्गीतेवरील मराठी टीका 1884. रामचंद्री कन्नड परिज्ञान 1895. लाघवी लिपी किंवा अस्तित्ववर्णे लिहिण्याची युक्ती 1877 मध्ये 78 मध्ये. ओके. ना क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 मध्ये विचारलेला आहे, दिलेल्या कादंबऱ्यांचा प्रथम प्रकाशनानुसार क्रम लावा. ए आहे आनंद ओवरी, बी आहे धग, सी आहे माणूस, डी आहे रणांगण आणि शेवटी आहे ई हिंदू. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. सर्वात पहिले येईल डी रणांगण, त्याच्यानंतर येईल बी धग, त्याच्यानंतर येईल सी माणूस, त्याच्यानंतर येईल आनंद ओवरी, त्याच्यानंतर येईल ई हिंदू. ओके. या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. रणांगण 1939 मध्ये लिहिलेले आहे. याचे लेखक आहेत विश्राम बेडेकर. त्याच्यानंतर धग 1990च्या दशकात लेखक आहेत उद्धव शेळके. माणूस 1980 ते 90च्या दशकातील याचे लेखक आहेत मनोहर तल्हार. आनंद ओवरी 1990 ते 2000च्या दशकातील आहे. याचे लेखक आहेत दिबा मोकासी. आणि हिंदू 2010 मध्ये बालचंद्र नेमाडे याचे हे लेखक आहेत. ओके. ना क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 मध्ये विचारलेला आहे, दलित रंगभूमीवरील कोणत्या नाटकात तमाशात नाचणाऱ्या पोरीच्या जीवनाची वाताहत मांडली गेली आहे. खाली 4 नाटके दिलेली आहेत आणि 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा. डाक नामदेव ढसा वळकडकर यांचे आहे. सेकंड आहे नोकरीच्या जाड्यात प्रभाकर गणवीर. तिसरं आहे पिंजऱ्यातील पोपट दत्ता भागत. चौथा आहे मृत्यूपत्र सुरेश वजारी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 डाग नामदेव ढसाड या दलित रंगभूमीवरील नाटकाच्या तमाशात नाचणाऱ्या पोरीच्या वसाहतीचे जीवनचित्रण मांडलेलं आहे. ओके. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. ना क्वेश्चन नंबर 48 मध्ये विचारलेल्या वाघमीण घटना आणि ऐतिहासिक घटना या संदर्भात कोणते विधान योग्य नाही. वाघमीण घटना आणि ऐतिहासिक घटना याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट आहे वाघमीण घटना भूतकाळात घडलेली असली तरी त्याचा आस्वाद आजही घेता येतो. सेकंड आहे ऐतिहासिक घटनेचा आस्वाद अनुभव वर्तमान काळात घेता येत नाही. तिसरं आहे ऐतिहासिक घटना पुराण वस्तू म्हणून आपले एकच रूप, एकच अर्थ आणि एकच सत्व इन्सेन्स प्रकट करत असते. चौथा आहे वाघमीण घटनेप्रमाणे ऐतिहासिक घटना हे आपण देऊ ते अर्थ निमूटपणे स्वीकारते. या ठिकाणी काय विचारलेलं आहे की कोणते विधान योग्य नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. वरील 1 ते 3 पासून जे स्टेटमेंट आहे ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत आणि खाली 4 जी स्टेटमेंट आहे ते निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. नेगेटिव्ह स्टेटमेंट काय आहे की वाघमीण घटनेप्रमाणे ऐतिहासिक घटना ही आपण देऊ ते अर्थ निमूटपणे स्वीकारते नाही. चूक. ओके. म्हणून अचूक योग्य विधान नाही. ना क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 मध्ये विचारलेला आहे तुकोबाच्या अभंगातील उद्दक अन्न काये म्हणे मज खाये भुकेला तो जाये चोजवीत या चरणामध्ये आलेल्या चोजवीत या शब्दाचा अर्थ काय आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत.
ए आहे याचना करणे, सेकंड आहे शोध घेणे, आणि थर्ड आहे स्मरण करणे, आणि चौथा आहे हात सोडवीत जाणे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, शोध घेणे. अँड या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. हा क्वेश्चन होता आपला, ज्याप्रमाणे गुडाला मुंगीला बोलवण्याची गरज नसते, पण मुंगीला भूक लागलेली असल्याने ती स्वतःहून गुडाकडे धाव घेते, तसे हे अभंगामध्ये सांगितले आहे. चोजवीत शोध धाव घेत, चोजवीत म्हणजे भुकेलेला. माणूस अन्नाच्या शोधात प्रेमाने किंवा आतुरतेने जसा धाव घेतो, तसे परमेश्वरासाठी किंवा भक्तीसाठी आर्त होऊन शोध जाणे. याचा भावार्थ असा आहे, माणसाने स्वतःच्या कल्याणासाठी, स्वहितासाठी भगवंताच्या नामाकडे किंवा भक्तीकडे आर्ततेने चोजवीत धाव घेतली पाहिजे. कारण देवाला हाक मारण्याची गरज नसते, तर ती भक्तीची गरज असते. थोडक्यात चोजवीत म्हणजे व्याकुळ होऊन शोध जाणे किंवा प्रेमाने आसक्त होऊन धाव घेणे. ओके. नाव क्वेश्चन नंबर 50. हा आपला शेवटचा क्वेश्चन आहे. आजची ही क्लास आपण या ठिकाणी कंप्लीट करूया, आणि राहिलेले जे दुसरे प्रश्न असतील ते सेकंड थर्ड क्लासमध्ये आपण कव्हर करूया. ओके. आधुनिक कालखंडातील कोणती साहित्य चळवळ ही पहिली साहित्य चळवळ आहे असे म्हणता येईल? एक आहे भक्ती साहित्याची चळवळ, दुसरी आहे अनियतकालिकाची चळवळ, आणि थर्ड आहे ग्रामीण साहित्याची चळवळ, आणि फोर आहे मार्क्सवादी साहित्य चळवळ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. तर या ठिकाणी आपण आपली ही क्लास कंप्लीट झालेली आहे.